हिंदू संवत्सरातील प्रत्येकच महिन्याची काही ना काहीतरी खूबी आहे, परंतु चैत्र आणि श्रावण त्यातल्या व्रतवैकल्य आणि सणासुदींच्या रेलचेलीमुळे अधिक प्रख्यात आहेत. परंतु गेल्या काही दशकांमध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत हे फारच लोकप्रिय झालेलं आहे आणि त्यापाठोपाठ मार्गशीर्षातलं जे गुरुवारचं लक्ष्मी व्रत आहे ना, त्यालाही फार पॉप्युलॅरिटी मिळालेली आहे. त्यामुळे आता लोक मार्गशीर्ष महिना सुद्धा पाळू लागले आहेत. महिना पाळणे हा वाक्प्रचारच मला फार मजेशीर वाटतो, परंतु फार इंटरेस्टिंग संकल्पना आहे. महिना पाळण्याचा संकल्प एका अर्थाने संस्कृती आणि परंपरांचा बहुमान करण्याचा आहे. अशा संकल्पांच्याच निमित्ताने का होईना या महिन्यांमध्ये धार्मिक कार्यांना, दानधर्माला अधिक महत्त्व दिले जाते. सांस्कृतिक अनुष्ठाने राबवली जातात. मांस वशाट वर्ज करून शाकाहार आणि सात्विक अन्नाला प्राधान्य दिलं जातं. एकूणच यामुळे आत्मिक आध्यात्मिकच नाही तर मनाची, शरीराची शुद्धी सुद्धा घडून येते. मार्गशीर्ष अर्थात अग्रहायण महिना हा भागवतामध्ये श्रीकृष्णाचं स्वरूप आणि सर्वोत्तम महिना असं सांगितलेलं आहे. या महिन्यामध्ये श्रीकृष्ण, तुलसी आणि लक्ष्मी उपासना तथा नदी स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. मार्गशीर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये देवदिवाळी साजरी होते. उत्तरेत मात्र कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेलाच देवदिवाळी साजरी करतात. कारण की उत्तर भारतामध्ये महिना पौर्णिमेला बदलतो आणि आपल्याकडे अमावस्येला. यावरूनच आठवलं की मार्गशीर्ष महिन्यातच उत्तरायण सुद्धा सुरू होतं. म्हणजे सूर्याची वाटचाल उत्तरेकडे सुरू होते. आता दिवस मोठे आणि रात्र छोटी व्हायला सुरुवात होईल. हिवाळा, वसंत आणि उन्हाळा हे 3 ऋतू आता आपल्याला पुढच्या 6 महिन्यात अनुभवता येतील. डिसेंबर ते जून असा उत्तरायणाचा कालावधी राहील. देवदीपावली म्हणजे मार्गशीर्षाच्या पहिल्याच दिवशी मल्हारी महादेव श्री खंडोबाचा षड्रात्रोत्सव सुद्धा सुरू होतो. 6 दिवस खंडोबाचे घट बसवले जातात घरोघरी, ज्याचं स्वरूप शारदीय नवरात्राप्रमाणेच आहे. बरेचसे उपवास तापास केले जातात. खंडोबाची स्तुती, महात्मे वाचली जातात. अनेक पोथी मल्हारी महात्म्य सांगणाऱ्या यावेळी पारायण केली जातात. आणि याशिवाय घरामध्ये घटस्थापना करून त्याच्यावरती रोज एक फुलांची माळ चढवली जाते. देवीच्या नवरात्रात बसवतो तसा ओला घट न बसवता खंडोबाच्या घटासाठी आपल्याला तांदळाच्या राशीचा घट करायचा असतो. हे घट म्हणजे शिवलिंगाचे प्रतीक आहे. 6 दिवस घटापुढे शिव मार्तंडाची सेवा करून मग चंपाषष्ठीला हे घट हलवण्याची पद्धत आहे. षड्रात्रोत्सवात अखंड नंदादीप शिव मार्तंडापुढे तेवत ठेवावा. आपल्याकडे घट बसत नसतील तर देवाऱ्यापुढे ठेवावा. मणी आणि मल्ल हे दोन्ही दैत्य फार मातले होते. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी खंडेराया जेव्हा युद्ध करीत होते तेव्हा सप्तर्षींनी एक अनुष्ठान मांडले, ज्यावर ते प्रतिदिन एक फुलांची माळ चढवत होते. असे हे युद्ध 6 दिवस चालू होते. मणी खंडेरायाला शरण आला आणि मल्लाचा संहार करून खंडेराया मल्हार म्हणून प्रसिद्ध झाले. युद्धाच्या अखेरीस देवाधिकांनी सदानंदाचा येळकोट, मल्हारीचं चांग भलं असा जयघोष करीत खंडोबावर पुष्पवृष्टी केली. तो दिवस षष्टीचा आणि ती फुलं चाफ्याची म्हणून त्या दिवसाला चंपाषष्ठी म्हणून ओळख मिळाली आणि खंडोबाला चाफ्याची फुलं अर्पण करण्याची पद्धत सुरू झाली. चंपाषष्ठीलाच वांगी सठ म्हणून सुद्धा साजरी करतात. या दिवशी खंडोबाचे घट हलवले की वांग्याचे भरीत, ज्वारी किंवा बाजरीचा रोडगा, कांदा पात आणि खीर असा नैवेद्य केला जातो. चातुर्मासात जे वांगी, कांदा, लसूण असे वातप्रवर्तक आणि तामसी जिन्नस वर्ज करतात ते ह्यापुढे या भाज्या पुन्हा खाण्यास उपयोगात आणू शकतात. ऋतुमानाप्रमाणे आपल्या नित्य आहारामध्ये कसे बदल आणावे याचे सूचक आपले सणासुदीचे नैवेद्य असतात. या वर्षीच्या मार्गशीर्षाची अर्थात 2024ची विशेषता ही आहे की पहिल्याच दिवशी खंडोबाचे घट बसतात आणि मार्गशीर्षाच्या शेवटच्या दिवशी मात्र सोमवती अमावस्या आली आहे. खंडोबाचे घट बसवण्याची प्रथा थोडी आता मागे पडत चाललेली आहे. या व्लॉगच्या निमित्ताने त्याला मी थोडा उजाळा देऊ पाहतोय, परंतु कोई बात नाही. या मार्गशीर्षामध्ये आपल्याला चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्या असे 2 पर्वणीचे दिवस मिळत आहेत, ज्या दिवशी आपण खंडोबाची सेवा करू शकतो आणि पर्यायाने तुम्ही खंडोबाच्या कुठल्याही स्थानाची यात्रा सुद्धा करू शकता. अग्रहायणी पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी आपल्या सर्वांच्या लाडक्या दत्त महाराजांची जयंती असते. दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होते, परंतु त्याआधीचे 9 दिवस दत्त नवरात्र म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि हा 9 दिवसांचा कालावधी दत्त, स्वामी समर्थ, नवनाथ आदींचे पारायण, उपवास, अन्नछत्र करून साजरा केला जातो. कुरवपूर, गाणगापूर, पिठापूर, नारायणपूर, गिरनार आदीच्या यात्रांना सुद्धा पूर आलेला असतो.
मार्गशीर्षाच्या निमित्ताने पोथी पुराणातून मार्गदर्शन घेऊन श्रीकृष्ण, महालक्ष्मी, तुलसी माता, दत्त महाराज आणि विशेषतः कुलस्वामी खंडेरायांची सेवा करून आपला यशाचा, सौख्याचा मार्ग प्रशस्त करून घ्यावा. हर हर महादेव.